नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज लेक्चर 9 आपण स्टार्ट करत आहोत. हायड्रोजनेशन ऑफ एल्किन्स बाय विल्किन्सन्स कॅटलिस्ट. विल्किन्सन्स कॅटलिस्ट हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, खूप एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तर कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात विल्किन्सन्स कॅटलिस्ट मध्ये हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ओके, सर्वात पहिलं कॅटलिस्ट म्हटलं तर विल्किन्सन्स कॅटलिस्ट कडे जाण्या अगोदर कॅटलिस्ट म्हटलं तर कॅटलिस्ट दोन टाइप्स मध्ये असतात. ओके, होमोजिनियस कॅटलिस्ट आणि हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. त्याच्यामधला होमोजिनियस कॅटलिस्ट तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप इम्पॉर्टंट आहे. तर जर मला डिस्टिंग्विश करायचं असेल होमोजिनियस कॅटलिस्ट आणि हेट्रोजिनियस कॅटलिस्ट मध्ये, तर मी काय काय पॉइंट्स मेन्शन करू शकते. फर्स्ट पॉइंट काय असतो, होमोजिनियस है ना, नावावरूनच कळतंय. होमोजिनियस म्हणजे काय की हा जो पण कॅटलिस्ट आहे तो काय असणार, कम्प्लिटली सॉल्युबल इन द रिएक्शन है ना. हा जो पण कॅटलिस्ट आहे तो कम्प्लिटली सॉल्युबल इन द रिएक्शन असणार. रिएक्शन मिक्सचर जे पण असेल त्यामध्ये हा कॅटलिस्ट पूर्णपणे सॉल्युबल होतो. आणि हेट्रोजिनियस काय असणार, नॉट कम्प्लिटली सॉल्युबल किंवा इनसॉल्युबल. ओके, नॉट कम्प्लिटली सॉल्युबल ओके इन द रिएक्शन मिक्सचर. हे फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो. अच्छा, सर्वात बेसिक पासून जर स्टार्ट करायचं असेल तर कॅटलिस्टचं काम काय असतं. कॅटलिस्टचं काम काय असतं, टू लोअर द ऍक्टिव्हेशन एनर्जी. टू लोअर द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. कुठल्याही रिएक्शनला जर फास्ट करायचं असेल, फास्ट कसं होणार रिएक्शन, जर त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली तर. जर मी असा एक ग्राफ घेतला, ओके, मी इथे एक ग्राफ ड्रॉ करते. जर मी असा एक ग्राफ घेतला तर इथे रिएक्टंट्स आहे. ठीक आहे, हे रिएक्टंट्स या एनर्जी पर्यंत जात आहेत आणि इथे प्रोडक्ट बनतायत. ओके, म्हणजे एवढी एनर्जी लागते त्याला. इथे ट्रान्झिशन स्टेट बनतंय. पण जर मी कॅटलिस्ट वापरला तर तोच ग्राफ कसा होणार, असा इथे एवढंच ट्रान्झिशन एनर्जी लागणार. ओके, समजा इथे जर 10 किलो जूल्सला ट्रान्झिशन स्टेट 10 किलो जूल्स वरती बनत असेल आणि इथे फॉर एक्झाम्पल ते 5 किलो जूल्स वरतीच बनेल. ओके, तर हा कॅटलिस्टचा मेन फंक्शन असतो. ओके, अच्छा, विल कम बॅक टू अ पॉइंट. होमोजिनियस कॅटलिस्ट काय करतं, कम्प्लिटली सॉल्युबल इन द रिएक्शन मिक्सचर. आणि हे काय असतं, नॉट कम्प्लिटली सॉल्युबल इन द रिएक्शन मिक्सचर. ओके, आता जर हे कम्प्लिटली सॉल्युबल असेल रिएक्शन मिक्सचर मध्ये, तर काय प्रोडक्ट आणि कॅटलिस्ट सेपरेट इझिली होऊ शकतं का. कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट इझिली सेपरेट होऊ शकतं का फायनल मध्ये, नाही ना. कारण हा काय आहे, कम्प्लिटली सॉल्युबल आहे. मग हा ह्याच्यामध्ये कम्प्लिटली सॉल्युबल झालेला असेल, म्हणून प्रोडक्ट सेपरेशन ह्या केसमध्ये काय असतं, डिफिकल्ट. प्रोडक्ट सेपरेशन इज डिफिकल्ट. प्रोडक्ट सेपरेशन इज डिफिकल्ट. आणि ह्याच्यामध्ये असं होणार का, नाही, ह्याच्यामध्ये फार इझिली प्रोडक्ट सेपरेट होणार का, कारण हा कॅटलिस्ट कम्प्लिटली सॉल्युबल नाहीये. मग तुम्ही त्याला वेगळं वेगळं करू शकता. ओके, प्रोडक्ट सेपरेशन इज इझी. प्रोडक्ट सेपरेशन इज इझी. ओके, अजून काय पॉइंट्स तुम्ही सांगू शकता. अजून आपण काय पॉइंट्स मेन्शन करू शकतो ह्याच्यामध्ये. थर्ड पॉइंट आपण काय मेन्शन करू शकतो की ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय घेणार आपण, फेमस एक्झाम्पल आपण घेऊया. कुठलाही ऑर्गॅनोमेटॅलिक कॅटलिस्ट जो असतो तो होमोजिनियस नेचर शो करतो. आणि सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे आपला विल्किन्सन्स कॅटलिस्ट. ओके, विल्किन्सन्स कॅटलिस्ट इज अ होमोजिनियस कॅटलिस्ट. आणि ह्याच्यामध्ये सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हेबर्स प्रोसेस आपल्याला माहिती असेल, प्रोडक्शन ऑफ अमोनिया फ्रॉम नायट्रोजन. त्याच्यामध्ये Fe वापरला जातो, राईट. कॅटलिस्ट हा कुठल्या स्टेटमध्ये असतो, गॅशियस स्टेटमध्ये. आणि Fe कुठल्या स्टेटमध्ये असतो, सॉलिड स्टेटमध्ये, राईट. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तर इथे काय आहे, ह्याचा स्टेट वेगळा आणि ह्याचा स्टेट वेगळा, म्हणजे ऑब्व्हियसली काय झाला, तो हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. ओके,
अजून कुठला पॉइंट आपण मेन्शन करू शकतो? हे जे आहे हा कॅटलिस्ट जो आहे त्याला लो टेम्परेचर लागतं. ओके, हा एक त्याचा ऍडव्हान्टेज पॉइंट बोलू शकतो. हा लो टेम्परेचर वरती ऑपरेट करतो आणि हा हाय टेम्परेचर वरती ऑपरेट करतो. ओके, एवढे पॉइंट्स बस आहेत. एक्झाम मध्ये कोण विचारणार नाही डिफरन्सिएशन बिटवीन होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस कॅटलिस्ट, पण आपल्याला जर माहित असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके, आता मेन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी सिलेबस इथून स्टार्ट होतोय. हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स, हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स. ओके, कुठलाही अल्किन घेतला, फॉर एक्झाम्पल हा अल्किन घेते मी. ओके, आय एम टेकिंग दिस अल्किन, एक रॅन्डम असं जनरल फॉर्म्युला. ओके, याला काय करायचं, मला हायड्रोजिनेशन करायचं म्हणजे हायड्रोजन ऍड करायचंय. तर हे डायरेक्टली रूम टेम्परेचर वरती हा रिएक्शन होणार नाही. डायरेक्टली रूम टेम्परेचर वरती हायड्रोजिनेशन होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक कॅटलिस्टची गरज लागते आणि तो कॅटलिस्ट कुठला असतो? विल्किन्सन्स कॅटलिस्ट. ओके, हे हायड्रोजिनेशन झालं. ओके, हायड्रोजनचं ऍडिशन होतं अक्रॉस या डबल बॉन्ड मध्ये. इथे एक H जाणार, इथे एक H जाणार. ओके, ह्याला म्हणतात हायड्रोजिनेशन. आणि अल्कीन पासून आपल्याला काय भेटतो? अल्केन. ओके, एक सिंपल रिॲक्शन आहे. पण हे जेवढ्या सिंपल पद्धतीने आपण लिहिलं तेवढ्या सिंपल पद्धतीने ऍक्च्युअल मध्ये होत नाही. त्याचा रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये कॅटलिस्टची इन्व्हॉल्वमेंट खूप महत्वाची असते. का? कारण हा रिॲक्शन रूम टेम्परेचर वरती अशक्य आहे. ओके, तर कुठला कॅटलिस्ट वापरतो आपण? आपला विल्किन्सन्स कॅटलिस्ट वापरतो. ह्याचं नाव विल्किन्सन्स काय? कारण हे या सायंटिस्टनी ह्याचं सर्वात पहिल्यांदा ह्याचा यूज सांगितलेला जगाला. ओके, आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे. ओके, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल वाचू शकता आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ओके, मेन्शन करू शकता विल्किन्सन्स. ओके, आणि नोबेल प्राइज भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी या रिॲक्शन साठी. ओके, तर ह्याचं सायंटिफिक नेम काय आहे? क्लोरिडो ट्रिस ट्रायफिनाइल फॉस्फिन रोडियम 1. हा काय? हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे, ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, +1 स्टेट मध्ये इथे रोडियम +1 स्टेट मध्ये असतो. ओके, ट्रिस ट्रायफिनाइल फॉस्फिन, हा ट्रायफिनाइल फॉस्फिन लिगँड आहे आणि इथे क्लोरीन लिगँड आहे. ओके, हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? असं, रोडियम एक स्क्वेअर प्लेनार स्ट्रक्चर आहे. ओके, रोडियम +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. इट इज अ 16 इलेक्ट्रॉन स्पीशीज. ओके, आणि शेप काय आहे? स्क्वेअर प्लेनार. हा स्क्वेअर प्लेनार शेप आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॉलिड फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. ओके, सॉलिड फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. सॉल्व्हेंट, कुठलाही सॉल्व्हेंट घेऊ शकता तुम्ही, THF वगैरे, त्याच्यामध्ये सॉल्युबल होऊन हा रिॲक्शन मध्ये यूज केला जातो. ओके, फॉर हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे या चॅप्टरचा, कॅटलिटिक सायकल. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे कॅटलिटिक सायकल, आणि हा तुम्हाला खूप नीट आणि व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आणि जर नाही समजला तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. आता कसं इन्व्हॉल्वमेंट असतं कॅटलिस्टचं ते आपण बघूया. आपला प्रोसिजर इथून स्टार्ट होतोय. ओके, इथून स्टार्ट होतोय, हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे. हा काय आहे आपला? हा आहे आपला कॅटलिस्ट. ओके, हा आहे आपला कॅटलिस्ट. ओके, थोडं नीट स्क्वेअर बनवूया आपण. हा आहे आपला कॅटलिस्ट ना, आताच आपण बघितलेला. नाव काय ह्याचं? विल्किन्सन कॅटलिस्ट. ओके, क्लोरिडो ट्रिस ट्रायफिनाइल रोडियम. रोडियमचा ऑक्सिडेशन स्टेट किती? 1. ओके, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे इथे? 4. राईट. आता बघा काय करायचं, सर्वात पहिलं कॅटलिस्ट मध्ये हायड्रोजन ऍड करायचं. आपलं रिॲक्शन काय होतं? मी मागे लिहिलेलं जे रिॲक्शन ते काय होतं? असं रिॲक्शन होतं ना, प्लस हायड्रोजन. ओके, in the presence of Wilkinson's catalyst giving our
CH2CH3. ओके, हे रिॲक्शन होतं. तर सर्वात पहिलं आपण काय टाकलेलं आहे, रिॲक्टंट मधलं सर्वात पहिलं आपण हायड्रोजन टाकलेलं आहे इथे. ठीक आहे, तर हायड्रोजन जेव्हा आपण या कॅटलिस्ट मध्ये टाकू तर काय होणार त्याचं, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन काय असतं हे लेक्चर मी घेतलेलं आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे ह्याची लिंक, तुम्ही तो लेक्चर नक्की बघा. ओके, तर कसं होणार ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. हा कुठल्या प्रकारचा लिगँड आहे, एक नॉन पोलार लिगँड आहे ना, तर नॉन पोलार ऑलवेज गिव्स सिस ऍडिशन. ओके, जर तुमच्या लक्षात असेल तर, म्हणून काय होणार, हा सिस ऍड होणार. बघा इथे सिस ऍड झालेला आहे हा. ओके, आता बघा जसं हा हायड्रोजन ऍड होणार तसं रोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय होणार, +3 होऊन जाणार ना, कारण हायड्राईट आणि हायड्राईट, ह्याचा -1, ह्या हायड्रोजनचा -1 आणि ह्या क्लोरीनचा -1. मग तिघांना कम्पेन्सेट करण्यासाठी +3 ना, इथे 1 काय येत होता, कारण फक्त ह्या क्लोरीनचा -1 होता. राईट, फॉस्फिन तर आपल्याला माहिती आहे इट्स अ न्यूट्रल लिगँड, तर हा -1 ला कम्पेन्सेट करण्यासाठी फक्त एक +1 येत होता, म्हणून रोडियम इथे +1 मध्ये होता. पण इथे रोडियम आता काय झालाय, +3 मध्ये झालाय. आणि ऑल्सो ह्याचा कॉर्डिनेशन नंबर 4 to कशामध्ये कन्वर्ट झालाय, 6 मध्ये. मग ह्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन म्हणतो ना, वेन देर इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मेटल एज वेल एज इन्क्रीज इन द कॉर्डिनेशन नंबर ऑफ द मेटल. ओके, तर फर्स्ट स्टेप लक्षात ठेवा, फर्स्ट स्टेप आपली काय आहे, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. ओके, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशननी काय बनलं, हे बनलं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं, ट्रान्स इफेक्ट होतो. ट्रान्स इफेक्ट, तर ट्रान्स इफेक्ट काय आहे मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवणार आहे कॉर्डिनेशन लेसन मध्ये, पण आता थोडक्यात आपण समजून घेऊया की ज्या ग्रुपचा ट्रान्स इफेक्ट जास्त असतो तो त्याच्या ऑपोजिटला जो पण लिगँड प्रेझेंट असेल त्याला एलिमिनेट करतो. ओके, तर आता काय आहे, हायड्रोजनचा आणि ट्रायफिनाइल फॉस्फिन मध्ये हायड्रोजनचा ट्रान्स इफेक्ट जास्त आहे, म्हणून तो काय करतो, बघा इकडे जो फॉस्फिन होता इथे तो नाहीये, इथे तो नाहीये, राईट, एम्प्टी आहे. मग काय केलं, ट्रान्स इफेक्ट मुळे हायड्रोजननी फॉस्फिनला, ट्रायफिनाइल फॉस्फिनला एलिमिनेट केलं. तसं तर ह्याचे पण ट्रान्स इफेक्ट होऊ शकतो. ओके, इथे पण ट्रान्स इफेक्ट होऊ शकतो, हायड्रोजनचा क्लोरीन पेक्षा जास्त ट्रान्स इफेक्ट आहे, मग तो क्लोरीनला पण एलिमिनेट करू शकतो. पण तो क्लोरीनला एलिमिनेट का करत नाहीये आणि ट्रायफिनाइल फॉस्फिनलाच का एलिमिनेट करतोय, ह्याला का नाही एलिमिनेट करत आहे आणि ह्यालाच का एलिमिनेट करतोय, कारण ह्याची साईज खूप मोठी आहे. बघा जर हा निघाला इथून, राईट, तर आपला हा दुसरा पण रिॲक्टंट टाकायचा आहे ना, तो लगेच जाऊ शकतो इथे, है ना, कारण हा ट्रायफिनाइल फॉस्फिन आहे. ट्रायफिनाइल फॉस्फिन किती मोठा, फॉस्फरसला 3 फिनाइल ग्रुप्स असतात असे, एवढा मोठा लिगँड आहे हा. तर ह्याला जर आपण कसं, आपलं जर ट्रेन मध्ये खूप गर्दी असेल, राईट, तर एक भारी भक्कम माणूस निघाला तर आपल्याला जास्त आनंद वाटतो ना, ना, जास्त जागा भेटते आपल्याला बसायला त्या सीट वरती. तसंच आहे इथे पण, ट्रायफिनाइल फॉस्फिन निघाला तर स्टेरिक हिंड्रन्स कमी होतो. ओके, नाहीतर हा पण निघू शकत होता पण हा नाही निघत, कारण हा एकटाच आहे ना क्लोरीन, समजलं, म्हणून इथून हा निघाला. आता मग कसला आपला अल्किन आहे त्याचं ऍडिशन होतं. ओके, अल्किनचं ऍडिशन होतं इथे, राईट, अल्किनचं ऍडिशन झाल्यानंतर इथे काय होतं, याचं इन्सर्शन होतं. दिसतंय इथे, इथे इन्सर्शन झालंय, ह्या जागी इन्सर्शन झालंय. ओके, आणि त्यानंतर इन्सर्शन कुठल्या टाईपचं इन्सर्शन होतं, 1-2 मायग्रेटरी इन्सर्शन. बघा इथे बघा 1-2 मायग्रेटरी इन्सर्शन झालंय, हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, म्हणून आधी हा लेक्चर बघण्या अगोदरचे सर्व लेक्चर्स एकदा बघून या. 1-2 मायग्रेटरी इन्सर्शन काय असतं हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, इथे बघायचं 1-2 मायग्रेटरी इन्सर्शन झालं. ओके, आणि त्यानंतर काय होतं, फॉस्फिन त्याच्यानंतर परत जे फॉस्फिन इथे रिमूव्ह झालेलं, राईट, इथे फॉस्फिन रिमूव्ह झालेलं ते ऍड होतं. ओके, आणि फायनली हा कंपाऊंड एलिमिनेट होतो. बघा हा कंपाऊंड एलिमिनेट होतो.
ओके, समजलं सर्वांना? इथे 1,2 मायग्रेटरी इन्सर्शन झालेलं आहे. आणि इथे फॉस्फिन ऍड झालेला आहे आणि हा ह्याला म्हणतात रिडक्टिव्ह एलिमिनेशन. ओके, दिस इज रिडक्टिव्ह एलिमिनेशन. लास्ट स्टेप आपली. आणि परत कॅटलिस्ट आपल्याला भेटतो. ओके, कॅटलिस्ट आपल्याला माहिती आहे ना, रिएक्शनच्या एंडला आपण तो परत गेन करू शकतो. ओके, अशी होती ही पूर्ण कॅटलिटिक सायकल. इज इट क्लिअर? परत एकदा मी एक्सप्लेन करते. पहिलं काय होतं, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन होतं, राईट. त्याच्यानंतर ट्रान्स इफेक्टमुळे ट्रायफिनाइल फॉस्फिन काय होतो, निघतो. जो निघाला ना ट्रायफिनाइल फॉस्फिन इथे, तोच नंतर इथे ऍड होतो. ओके, कन्फ्युज नाही व्हायचं की हा परत ट्रायफिनाइल फॉस्फिन कुठून आला, हा कुठून आला, हा जिथून निघालेला ना इथे पण काढलेलं ना याला स्टेरिक हिंड्रन्समुळे, हा परत इथे आला. ओके, आता तुम्ही विचार हा परत का आला, कारण हा तर कॅटलिस्टचाच पार्ट आहे ना, कॅटलिस्टचाच एक लिगॅन्ड आहे, तर तो तर पाहिजे फायनल स्टेट मध्ये. ओके, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. इथे काय झालं, आपल्या अल्किनचं इन्सर्शन झालंय. बघा इथे काय झालंय, अल्किनचं इन्सर्शन झालंय. ओके, त्यानंतर काय झालं, इथे 1,2 मायग्रेटरी इन्सर्शन झालं. ओके, आणि त्यानंतर हा परत फॉस्फिन आला आणि हा जो अल्किन होता इथे त्याचा रिडक्टिव्ह एलिमिनेशन होऊन हा अल्केन आपल्याला भेटला. ओके, जर काही डाऊट असेल ना या सायकलमध्ये तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, कारण ह्याच्यामधूनच क्वेश्चन येणार आहे, कुठली तरी एक स्टेप विचारणार की ह्यापैकी कुठली स्टेप बरोबर आहे, कधी कशाचं ऍडिशन होतं, कशाचं एलिमिनेशन होतं. ओके, 3 टाईपचे स्टेप्स आहेत ह्याच्यामध्ये. ओके, मी दुसऱ्या इंकनी लिहिते. 3 टाईपचे स्टेप्स आहेत ह्याच्यामध्ये. ओके, 3 स्टेप्स आहेत ह्याच्यामध्ये. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन, सेकंड इज मायग्रेटरी इन्सर्शन, फर्स्ट इज ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन. ओके, मी हायलाइट करते याला. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन, मायग्रेटरी इन्सर्शन, and reductive elimination. Okay, आता काही तुम्हाला ह्याच्यामध्ये पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ते काय काय लक्षात ठेवायचे आहेत मी तुम्हाला सांगते. सर्वात फर्स्ट पॉइंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की हायड्रोजिनेशन नेहमी लेस हिंडर्ड साइड वरतीच होतं. आता याचा अर्थ काय, लेस हिंडर्ड साइड किंवा लेस सबस्टिट्यूटेड साइड. त्याचा अर्थ सांगते तुम्हाला विथ एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला कळेल नीट. आता मी एक ही अल्किन दिली, ठीक आहे, आणि एक ही अल्किन दिली. तर ह्याच्यामध्ये बघा, हा कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच्ड आहेत. ह्या कार्बनला एक मिथाइल आणि एक हायड्रोजन अटॅच्ड आहे. इथे काय झालंय, ह्या कार्बनला दोन्ही मिथाइल्स अटॅच्ड आहेत आणि ह्या कार्बनला एक मिथाइल आणि एक हायड्रोजन अटॅच्ड आहे. मग सांगा सर्वात लेस हिंडर्ड अल्किन कुठली आहे, ही की ही? ऑब्व्हियसली ही काय आहे, लेस हिंडर्ड अल्किन आहे. ओके, इथे हिंड्रन्स कमी आहे, इथे 3 CH3 आहेत. ओके, बल्की आहे, इथे काय आहे, फक्त एक CH3. मग जर ह्या दोघांमध्ये जर कॉम्पिटिशन असेल हायड्रोजिनेशन साठी तर कुठे जाणार, इथे हायड्रोजिनेशन होणार. ठीक आहे, इथे हायड्रोजिनेशन नाही होणार. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की लेस हिंडर्ड. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, स्टुडंट्स विचारतात ह्याच्यावरती क्वेश्चन्स. असे तुम्हाला 3-4 अल्किन दिले असणार आणि विचारणार की सांगा ऑर्डर ऑफ हायड्रोजिनेशन काय आहे. ओके, तर तुम्हाला बघायचं आहे की जो लेस हिंडर्ड आहे तो सर्वात
अगोदर त्याचं हायड्रोजनेशन होणार. ठीक आहे, मी ह्याचा एक्झाम्पल टाकणार आहे असाइनमेंट मध्ये, तिथे तुम्ही बघू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कसला आहे? नेक्स्ट एक्झाम्पल हा फर्स्ट होता, राईट. सेकंड एक्झाम्पल आहे की जे कॉन्जुगेटेड अल्किन्स असतात, ओके, तिथे रेट ऑफ हायड्रोजनेशन खूप स्लो असतं ऍज कम्पेअर्ड टू नॉन कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेटेड म्हणजे काय? असं ह्याला म्हणतात कॉन्जुगेटेड. ओके, ऑल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड असेल त्या अल्किन्सला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेटेड अल्किन्स म्हणतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होणार? रेट ऑफ हायड्रोजनेशन फार कमी असणार ऍज कम्पेअर्ड टू नॉन कॉन्जुगेटेड अल्किन. हा काय? एक नॉन कॉन्जुगेटेड, इथे ऑल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड नाहीये, मग रेट ऑफ हायड्रोजनेशन इथे जास्त होणार. आणि थर्ड पॉइंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्स अल्किन्स मध्ये रेट ऑफ हायड्रोजनेशन लेस असतं ऍज कम्पेअर्ड टू सिस अल्किन. हा पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जे सिस अल्किन्स असतात, ओके, त्याच्यामध्ये रेट ऑफ हायड्रोजनेशन खूप जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू ट्रान्स अल्किन. ओके, मग सिसचं एक्झाम्पल काय? ओके, हा एक सिस अल्किन आहे. ओके, सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेते मग. ओके, सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेते. हा एक सिस अल्किन आहे आणि हा एक ट्रान्स अल्किन आहे. ओके, हा ट्रान्स अल्किन आहे. तर रेट ऑफ हायड्रोजनेशन कशामध्ये जास्त असणार? ह्याच्यामध्ये असणार. ओके, आणि फोर्थ पॉइंट जो तुम्हाला खूप लक्ष देऊन ऐकायचा आहे की इथिन कधीच हायड्रोजनेशन शो नाही करत बाय विल्किन्सन्स कॅटलिस्ट. का? कारण इथिन जो विल्किन्सन कॅटलिस्ट मध्ये रोडियम असतो त्याच्यासोबत खूप स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतो. मोस्ट स्टेबल कंपाऊंड इज फॉर्म्ड. ओके, मोस्ट स्टेबल कंपाऊंड इज फॉर्म्ड. हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, इथिन जो आहे त्याच्यासोबत कधीच विल्किन्सन्स कॅटलिस्ट हायड्रोजनेशन शो नाही करत. का? कारण इथिन प्लस रोडियमचा खूप स्टेबल कंपाऊंड बनतो आणि एवढा स्टेबल कंपाऊंड बनतो की जे ऑक्सिडेटिव्ह ऍडिशनची ही जी स्टेप आहे ना, हीच स्टेप होऊ शकत नाही या. कारण हा जो इथिन असतो ना तोच इथे जाऊन अटॅच्ड होतो ह्या रोडियमला, इथे असा अटॅच होऊन जातो, म्हणून ही स्टेप होतच नाही त्याच्यामध्ये. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन हाच कॉम्प्लेक्स काय होऊन जातो? एक स्टेबल कॉम्प्लेक्स होऊन जातो. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचंय की इथिन कधीच शो करत नाही. आणि जर कुठला खूप स्टेरिकली क्राउडेड कुठला अल्किन असेल, ओके, तो पण कधीच रोडियमची किंवा विल्किन्सन कॅटलिस्ट हायड्रोजनेशन नाही शो करत बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. ओके, हे 4 पॉइंट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे एसिमेट्रिक हायड्रोजनेशन. आता हे काय आहे असिमेट्रिक हायड्रोजनेशन? बघा, अगोदर आपण काय करत होतो? विल्किन्सन कॅटलिस्ट मध्ये हायड्रोजन ऍड होत होता, राईट, फक्त. पण त्याची आपण कधी स्टिरियोकेमिस्ट्री नाही कधी आपण डिस्कस केली की कसं ऍडिशन होणार. का? कारण हा स्वतःच एक काय आहे? एक नॉन कायरल कॅटलिस्ट आहे, राईट. पण जेव्हा असिमेट्रिक हायड्रोजनेशन होतं तेव्हा काय यूज करतात? कायरल कॅटलिस्ट. हे काय सर्व कायरल कॅटलिस्ट आहेत. ओके, ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारणार की ह्यापैकी कुठला एक कायरल कॅटलिस्ट आहे? ओके, तर हे काय दोन आहेत, हा डायनॅप आहे आणि हा डीपॅप आहे. ओके, हे नावं फक्त तुम्हाला अशी जस्ट गो थ्रू करायची आहेत की असिमेट्रिक हायड्रोजनेशन मध्ये काय होतं? कायरल कॅटलिस्ट वापरतात. मग जर कायरल कॅटलिस्ट वापरला तर प्रोडक्ट पण तुम्हाला काय भेटतं? एक इनॅन्शिओमरिक प्रोडक्ट भेटतो. ओके, आयदर आर ऑर एस. आता ह्याची काय गरज आहे? कारण कधी कधी आपल्याला मेडिसिन्स मध्ये तुम्ही ऐकलं असेल, ओके, जे ऑर्गॅनिकची स्टुडंट्स आहेत एक स्पेसिफिक
स्टिरिओ आयसोमरच आपल्याला लागतो इन ड्रग इंडस्ट्री, राईट. ड्रग्स केमिस्ट्रीमध्ये स्पेसिफिक आपल्याला स्टिरिओ आयसोमरच लागतो मेडिसिन्स मध्ये. तर तो स्पेसिफिकली बनण्यासाठी कायरल कॅटलिस्ट वापरले जातात. ओके, कारण जर कायरल कॅटलिस्ट वापरलं तर आपलं प्रोडक्ट पण काय भेटणार आपल्याला, एक कायरल प्रोडक्ट भेटणार. ओके, आयदर आर और एस, आयदर इनॅन्शियमल, राईट. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲपमध्ये आता तुम्हाला आमचा पूर्ण पेड कोर्स अवेलेबल आहे. रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहेत उद्यापासून. हा जो कोर्स आहे तो कम्प्लिटली डेडिकेटेड आहे MH सेट पेपर 2 केमिकल सायन्ससाठी. ओके, जर आणि हा पूर्ण कोर्स आहे फक्त 2999 रुपीजसाठी. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहोत तर त्यावरती मी एक सविस्तर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. ओके, खूप हायली क्वालिफाईड एज्युकेटर्स असणार आहेत तुमच्या मदतीसाठी, ज्याच्यामध्ये डाऊट सॉल्व्हिंग असणार आहे, पूर्ण सिलेबसचे व्हिडिओज असणार आहेत, परत मॉक टेस्ट असणार आहेत. ओके, तर तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि फॉर मोर डिटेल्स तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तो जो व्हिडिओ बनवलेला आहे तो पण नक्की पहा. ओके, थँक्यू.